वेलकम टू पिंशू किचन। कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी साबुदाणा भगर आणि आलूची रेसिपी बघणार आहोत। उपासासाठी छान चकलीची रेसिपी बघूया। उन्हाळी स्पेशल रेसिपी बघणार आहोत आपण आता वाळवणाची। बघा किती छान आपल्या चकल्या फुलून येत आहे। अगदी ज्याला दात नाही ते सुद्धा ही उपासाची चकली खाऊ शकते। खूपच खुसखुशीत आणि क्रंची होते। बघा किती छान फुललेल्या आहे आपल्या, एकदम परफेक्ट। मी तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही। बघा किती छान तळ्यावर झालेल्या आहे आपल्या साबुदाणा, बघू शकता तुम्ही। बघा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे। खूपच क्रंची आणि क्रिस्पी आपल्या उपासाची चकली तयार होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रात्रभर भिजू घालायचा आहे आणि रूम टेम्परेचरचाच पाण्याने भिजू घालायचा आहे। बघा रात्रभर साबुदाणा भिजू घातल्यानंतर छान फुलला आहे। मी तुम्हाला दाबून दाखवते। साबुदाणा आपला आहे ना त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त पाणी टाकायचं आहे भिजू घालताना, त्यामुळे आपला साबुदाणा छान मुरतो आणि छान मोकळा पण सुद्धा होतो। आता वरळी आपण घेतलेली आहे, त्याच भांड्याने आपल्याला 3 भांडे पाणी घ्यायचं आहे। आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता वरळी म्हणजेच भगर आता आपण छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यामुळे वरळीवरचं पावडर पूर्ण निघून जाईल। बघा धुतल्यानंतर किती क्लीन दिसत आहे आपली वरळी। आता पाणी गरम करायला ठेवलं होतं, आपण त्यात वरळी टाकून देऊया। बघा पाणी गरम असल्या कारणाने आपल्याला चमच्याने सोडायची आहे। आपल्या हातावर पाण्याचे शिंतोडे उडणार नाही आहे। मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे काळजीपूर्वक मी बऱ्याच टिप तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता आपल्याला पूर्ण वरळी टाकून छान शिजून घ्यायची आहे। वजनी प्रमाण म्हणलं तर वरळीचं अर्धा किलो आहे आणि साबुदाण्याचंही अर्धा किलो आहे। आणि भांड्याने म्हटलं तर ज्याच भांड्याने आपण वरळी घेतली त्याच भांड्याने 3 भांडे पाणी टाकलेलं आहे, म्हणजे वरळीच्या तिप्पट पाणी टाकलेलं आहे आपण। आता मीठ टाकायचं आहे। तुम्ही जर साधं मीठ खात नसाल तर शेंदे मीठ पण उपासाला तुम्ही टाकू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। वरळी शिजवताना सतत आपल्याला त्याच्यात अशी पळी फिरवायची आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या तयार होणार नाही आहे। बघा अशा प्रकारे सतत फिरवत राहायचे आहे त्याच्यात। बघा छान मी फिरवत आहे। एखादी एक गुठळी दिसली तर ती फोडून घ्यायची आहे। आता गॅसचा पॉवर कमी केलेला आहे आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि मधात बघायचं आहे। बघा किती छान आपली वरळी फुललेली आहे, बघू शकता, आणि मोकळी सुद्धा झालेली आहे। बघा किती छान झालेली आहे, एकदम परफेक्ट। तर मी तुम्हाला वरळी अशी बोटाच्या साहाय्याने क्रॅश करून दाखवते। छान शिजलेली आहे वरळी आपली। आमच्या इकडे याला भगर म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। आता मी 1 किलो आलू हे छान उकडून त्याचे सालं काढून घेतलेले आहे आणि खिसणीने छान क्रॅश करून घेत आहे। बघा अशा प्रकारे मी मीडियम आकाराचे 8 आलू घेतलेले आहे आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 1 किलो आहे। आता साबुदाणा हा खूप छान फुलला गेलेला आहे। थंड्या पाण्यातच मी भिजू घातला होता, रूम टेम्परेचरच्या पाण्यातनी। 1 चमचा जिरं टाकत आहे। वरळी, साबुदाणा, आलू याची पहिल्यांदाच आपण चकली बघत आहोत। बघा लाल तिखट टाकलेलं आहे मी 1 चमचा, अजून पुन्हा मी मीठ टाकलेलं आहे। छान आता पळीच्या साहाय्याने एकजीव करून घेऊया, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे। बघा तुम्ही एकदा मी सांगते त्याप्रमाणे एकदा ही चकली करून बघा। ज्याला दात नाही ते सुद्धा खूप आवडीनं खातात आणि लहान मुलंसुद्धा, आणि 1.5 ते 2 वर्ष आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो।
बघा आता हाताच्या साहाय्याने मी छान मिक्स करून घेत आहे. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मेजरमेंट आपलं 2 किलोची चकली तयार होत आहे. आता चमच्याच्या साहाय्याने मी चकलीचा साचा घेतलेला आहे, त्यात भरून घेऊया छोट्या चमच्यानी. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. मीठ आणि चटणी आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि छान आता आपल्या चकल्या बनवून घेऊया. एक महत्त्वाची टिप सांगते मी तुम्हाला. चकलीचं हे आटा आपण तयार केल्यानंतर लगेच चकल्या बनवायला घ्यायच्या आहे आपल्याला. जास्त वेळ ते अर्धा ते 1 तास ठेवला असतात त्याच्या आपल्या चकल्या तुटू शकते. त्यासाठी कधी पण उपासाची चकली बनवायची असली की लगेच बनवले की घ्यायचं. आणि तुम्हाला जर इन केस वेळ झाला बनवण्यासाठी तर त्याला मग पाण्याचा हात लावावा, म्हणजे ज्यामुळे आपली चकली कधीच तुटणार नाही. बघा मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे छान गोल गरगरीत आपल्या चकल्या तयार होत आहे. तुम्हाला हव्या त्या छोट्या मोठ्या आकाराच्या गोल चकल्या बनवू शकता तुम्ही. आता एक बॅच दाखवलेली आहे, पुन्हा एक बॅच दाखवत आहे मी तुम्हाला चकलीची बनवून. तुम्हाला आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की चकली कशी वाटली तुम्हाला. बघा आता अजून एक बॅच बनवूया छान आपण चकलीची. तुम्ही ताटात किंवा प्लास्टिक पेपरवर बनवू शकता चकल्या. ताटात बनवले असतात तेल लावायला लागते आपल्याला चकलीला. प्लास्टिक पेपरवर लावायची काही आवश्यकता नाही आहे. 2 दिवस अशी उन्हात वाळून घ्यायची आहे. बघा वाळल्यानंतर किती छान वाळल्या गेलेली आहे. मी तोडून दाखवते तुम्हाला आतला भाग त्याचा. असा कडक आवाज येतो. बघा परफेक्ट वाळल्या गेलेली आहे. त्या गॅस ऑन करून गॅसवर कढईत तेल ठेवलेलं आहे, छान तपलेलं आहे. बघा मी तुम्हाला आपल्या चकल्या छान तेलात तळून दाखवत आहे. किती छान फुलत आहे बघू शकता तुम्ही आपली चकली एकदम परफेक्ट अशी. बघा आहे ना परफेक्ट. बघा अजूनसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते. बघा 3 आपल्या चकल्या टाकलेल्या अशी कढईभर फुलल्या गेलेल्या आहे बघू शकता तुम्ही. मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे किती छान तळल्या गेलेल्या आहे. एकदम क्रिस्पी आणि क्रंची. आणि साबुदाणाही छान दिसत आहे ना. साबुदाणा भगर आलूची आपण बनवलेली चकली उपासाची छान क्रंची खुसखुशीत क्रिस्पी अशी. बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. बघा किती छान अलगद अशी, ज्याला दात नाही ते सुद्धा खाऊ शकते. थँक्यू.